नमस्कार. आज 2 डिसेंबरला करमाळा शहराच्या जे करमाळा नगर परिषद आहे याचे मतदान या ठिकाणी सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत पुरुष जे मतदान आहे ते 1129, तर महिला मतदान 744, असं एकूण 1873 इतकं मतदान झालं होतं. तर याच अनुषंगाने सकाळी हा जो आकडा होता हा 9:30 वाजेपर्यंतचा आकडा होता. त्यानंतर या आकड्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत जे पुरुष मतदान आहे ते 2802, तर महिला मतदान 2323, असं एकूण मतदान 5125, टक्केवारी 23.17 इतके टक्के हे मतदान झालेलं आहे. तरी हे जे वाढतं मतदान आहे हे साधारणतः 5 वाजेपर्यंत कितीपर्यंत वाढेल आणि याचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला, कोणत्या गटाला होणार किंवा अपक्षाचा सुद्धा यामध्ये कितपत महत्वाचा रोल असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण की यामध्ये आपण ज्या प्रकारे सुरुवातीला सांगितलं की 4 प्रमुख पक्षांमध्ये ही निवडणूक होत आहे, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि करमाळा शहर विकास आघाडी, आणि त्याचप्रमाणे इतर प्रभागामध्ये जे अपक्ष उभारलेले उमेदवार आहेत त्या प्रभागामध्ये सुद्धा हे अपक्ष नेमकी काय कशा प्रकारे ह्या सर्वच बाबींमध्ये भूमिका बजावतात हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. तरी आता सध्याची जी दुसरी जी यामध्ये जी बातमी आहे ती येत्या 21 डिसेंबरला ही सदरची मतमोजणी होणार आहे, अशा प्रकारची आता सध्याची आपल्याला माहिती मिळते. तरी यावर आपण अधिकृत अशी जरी आपण सांगत नसलो तरी जी माहिती मिळते ती ही जी मतमोजणी आहे ती 21 डिसेंबरला होणार असल्याची सध्याची तरी आपल्याला ही सध्याची अपडेट मिळत आहे. तरी जी पुढील अपडेट आहे मतदानाची ती तुमच्यापर्यंत लवकर संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून पोहोचवली जाईल. धन्यवाद.